पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आता मनसे आक्रमक झालेली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये तहसीलदार कचेरीत घुसून आंदोलन केलेलं आहे। अजित पवार चोर हेच्या घोषणा दिलेल्या आहेत। राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील या ठिकाणी दहन करण्यात आलंय। अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत पुण्यात मनसे आता आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। पुणे तहसीलदार कचेरीमध्ये घुसून त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। पार्थ पवारांच्या अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन देखील करण्यात आलेलं आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क मधील हा जमीन गैरव्यवहार 24 तासांना समोर आणल्यानंतर आता मनसे देखील आक्रमक झालेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केली। ते म्हणतात आमच्याकडे पेपर आलेले नाही। आम्ही जिल्हाधिकारी मग जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर कलेक्टरनी सांगितल्यानंतर आम्ही सगळे पेपर सादर केले। सगळे पेपर सादर केल्यानंतर ते म्हटले आता आम्ही बघू। परंतु एकच प्रकार नाहीये त्यांचा बोपर्डीला सुद्धा अनेक प्रकरण ओपन होत आहेत। त्याची बी आम्ही फाईल मागवली आहे। ते आमच्याकडे उद्यापर्यंत येईल। काय मागणी काय करता हे मागणी काय पुढची अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि याची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी लावावी। पार्थ पवारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून याची सखोल चौकशी व्हावी।